नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचा पुन्हा एकदा माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आपण जाणार आहे कारखान्यात श्री अष्टविनायक कला केंद्रामध्ये. आणि आज आपल्यासोबत बघा सत्यम फलके आणि विघ्नेश पोकरकर हे दोघं पण आहेत. तर तुम्हाला तिथं आता जर समजत असेल, आज काल झालं आहे मुंबईचा पहिला महाआगमन आणि सगळे गणपती आलेलेच आहेत आणि सगळे कारखाने पण उघडे आहेत. तर तसंच तुम्हाला जर अजून कारखाने बघायचे असेल तर कमेंटमध्ये सांगा. हा पार्ट 1च असणार आहे. पार्ट 2 पार्ट 3 अजून खूप पार्ट येतील तुम्हाला जसे पाहिजेत तसे. तर चला जाऊया. जर तुम्हाला इथे यायचं असेल तर हा घाटकोपर स्टेशनवरनं अमृतनगरची रिक्षा पकडून तुम्ही आलात तर तुम्हाला मधल्या रस्त्यामध्ये हा कारखाना भेटेल. तर मित्रांनो, आतमध्ये आल्यावरती इथं बरेच मूर्ती जसे लालबागचा राजा, दगडूशेठ व अजून किती साऱ्या मूर्त्या आहेत. साईडला पण मोराची मूर्ती आहे आणि तुम्हाला बाल गणेशाची मूर्ती आहे इथं. आणि इथं डायमंडिंग केलेली आहे बघा, किती सुंदर डायमंडिंग केले ब्ल्यूमध्ये. अजून त्या साईडला अशी येल्लोमध्ये फेट्या इथून आणि त्या साईडला सेम मूर्ती तशीच फेट्यामध्ये. वापस इथं पिंक फेट्यामध्ये एक आहे तुम्ही बघू शकता. आणि खाली आलं तर छोटी मूर्ती आहे आणि इथं पुढं ही बघा एकदम बासुरीमध्ये वाटतं, बासुरी हातात नाही अजून दिली. इथं पण धोती बिती बघा एकदम मस्त डायमंडिंग केले. आणि ही मूर्ती एकदम साधी वाटत होती एकदम बघायला. त्याच्या साईडला ही मूर्ती बघा मस्त एकदम डायमंडिंग केले फेटा. ही पण एकदम सजवलेली सगळ्या मूर्त्या असं वाटतं एकदम डायमंडिंग सकट आहेत. ही बघा चंद्रावरती खूप सुंदर मूर्ती आहेत. तुम्हाला जर इथं घ्यायची असेल तर खाली नंबर देईल मी, त्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करून तुम्ही इथं मूर्त्या घेऊ शकता. तर ही बघा ही पण एक मस्त मूर्ती आहे. आखणी बघा या मूर्तीची एकदम सुंदर. जस्ट खाली आलं तर एकदम सिम्पलमध्ये एकदम मूर्ती. तुम्हाला सिम्पलमध्ये पाहिजे तर सिम्पलमध्ये पण येतं. तर बघत राहा, हे व्हिडिओ पूर्ण बघा. आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडली तर लाईक करा, फॉलो करा आणि सबस्क्राईब करा मी कोकणी पार्थला. तर मित्रांनो, ही दगडूशेठवाली मूर्ती बघा केवढी सुंदर आहे, एकदम मस्त दिसते. फेटा टाईपवरती बघा आणि साईडला येल्लो याच्यामध्ये अजून पण आहेत मूर्त्या. ही बघा एकदम मस्त. हा कारखाना खूप मोठा आहे मित्रांनो. जर तुम्हाला फिरायचं तुम्ही तर बिंदास फिरू शकता. काका पण चांगले आहेत मधले. आणि ही बघा ही मूर्ती एक मस्त मला आवडली, एकदम भारी, एकदम मस्त सिंहासनावरती बसलेली. जस्ट या साईडला पण सेम टाईपचं एक मस्त आखणी बघा मित्रांनो. या आणि टिक्का आहे ना तो एक भारी. ही बघा हिचे डोळ्यांचे ॲब्रोच इथं बघा खाली ब्ल्यूइशमध्ये जरा केलेलं आहे. आणि इथं खाली सिद्धिविनायक आहे आपलं, ती पण मूर्ती मस्त आहे साईडला. आणि ही सिंपल मूर्ती आहेत. इथं पण एक मस्त सिंपलमध्ये एक आहे, शाल बिल एकदम धोती बिती. ही एकदम सिंपल आहे. तुम्हाला जर सिंपल मूर्त्या पाहिजे तर पण आहेत. आणि जर तुम्हाला डायमंडिंग पाहिजे तर डायमंडिंग परत हा बघा बाल गणेशा टाईप आहे एक. आणि ही पण एक पिंकमध्ये. तर अजून खूप आहेत गणपती, तर बघत राहूया. ही मूर्ती बघा एकदम सिंपल, काहीच नाही फक्त. आणि इथं कलरिंग बाकी वाटते या गणपतींचे बघा. इथं काम चालू आहे या मूर्तीचं. तर इथं जरा हेच आहे, काम चालूच आहे. ही बघा डायमंडिंग बघा या मूर्तीची, ती पण एक भारी आहे पेटेवाली. ही बघा दगडूशेठची मूर्ती. त्या साईडला पण दगडूशेठच आहेत. मला वाटते लाईनच दगडूशेठची. नाही मध्ये एक आहे मूर्ती दुसरी दाखवतो. ही बघा दगडूशेठ. तर ही पण एक भारी आहे ग्रीन डायमंड्समध्ये जरा. ही पण दगडूशेठच आहे, वाटतं लाईनच दगडूशेठची. आणि ही बघा लालबागचा राजा, खूप चांगली मूर्ती आहे ही पण लालबागच्या राजाची. आणि महादेवांच्या रूपामध्ये पण एक आहे भारी. आपण लालबागचा राजा, दगडूशेठ, सगळी दगडूशेठचीच लाईन आहे. मोठा कारखाना आहे मित्रांनो, तुम्ही येऊन पहा, नक्कीच पहा. आणि इथं पण मूर्त्या आहेत, सगळीकडे मूर्त्या तुम्हाला दिसतील. ही पण बघा ही कसली एक भारी आहे.
बघा इथं धोतर बितर एकदम डायमंडिंग फेटा बिटा एकदम भारी. आणि कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्हाला या व्हिडिओचा असा पार्ट 2 पाहिजेत का दुसऱ्या कारखान्याची. ही बघा एकदम धोती बिती एकदम भारी. ही बघा लालवाली आणि ही मोरा सकट पिंकमध्ये आणि ही व्हाईट धोती मस्त. ही बघा शिवलिंग सकट मूर्ती आहे इथं, भारी वाटते एकदम महाकालाच्या रूपामध्ये. ही बघा ही एक मूर्ती एक युनिक आहे इथं फेसमध्ये आणि एकदम मस्त एकदम भारी वाटते. लांबनं पण तुम्ही बघा ना एकदम अट्रॅक्टिव्ह आहेत, म्हणून असं वाटणारच नाही की एकदम वेगळं आहे. असं एकदम सेम एकदम भारी वाटते बघायला मूर्ती. तुम्ही नक्की या इथं मित्रांनो. आणि इथं पण सेम व्हाईटमध्ये ही बघा ही फेस चेंजिंग आहे, फक्त फेस चेंज आहे. साईडला पण सेमच मूर्ती आहे फेसमध्ये. ही पण बघा एक भारी मस्त मस्त मूर्ती आहे मित्रांनो. तुम्ही नक्की या आणि व्हिजिट करा. ही बघा महादेवांच्या रूपामध्ये पुन्हा एकदा डमरू बिमरू एकदम साईडला आहे. एकदम चांगली मूर्ती आहेत आणि क्वालिटी पण चांगली आहे मूर्त्यांची आणि कलरिंग पण एकदम चांगली आहे. एवढा मोरासोबत बसलेली. तुम्हाला जसा तुमचा बाप्पा पाहिजे तसा तुम्हाला इथं करून भेटेल. तुम्ही फक्त इथं येऊन त्या काकांना सांगा. आणि कारखाना बघायला मोठे इथं छोटे छोटे मूर्त्या ठेवल्यात एकदम सिंपल आणि छोटे छोटे थोडी छोटी आहे. मस्त मस्त मूर्त्या छोटे छोटे पण आणि मोठ्या पण. सिद्धिविनायकमध्ये बघा छोटी. हा कारखाना दोन्ही साईडनी भरलेलाच आहे तुम्ही बघू शकता आणि मोठा आहे खूप. आणि इथं सगळे लालबागचे राजाच आहेत, फक्त इथं वाटतं धोतीमध्ये चेंजिंग येत असं. इथं ब्ल्यूइश टाईप आहे जरा आणि डायमंडिंग पण बघा भारी आहे एकदम. इथं पिंक कलरमध्ये धोती सेम स्ट्रक्चर आहेत, फक्त धोती आणि हातामध्ये आपला त्रिशूल विशूल हे सगळं जरा चेंजिंग आहे आणि डायमंडिंग वाटतं वगैरे जरा चेंजिंग आहेत. बाकी सगळ्या मूर्तीचं म्हणजे तुम्हाला लालबागच्या राजामध्ये कसं पाहिजे ते तुम्ही तुमचा बाप्पा इथं स्वतः हे पण करू शकता, म्हणजे सांगू शकता काकांना कसा पाहिजे आणि कसा नाही. बघा तुम्ही इथं. तर मग पुढं बघतच राहूया, अजून खूप मूर्त्या आहेत. लालबागच्या राजाची लाईन मोठी आहे पण असं म्हणजे वाटतं लोकांना पण आपल्या घरी पण एक लालबागच्या राजासारखी मूर्ती असावी, म्हणून काकांनी एकदम चांगलं याच्यामध्ये ठेवलं. डायमंडिंग बघा मूर्तीची मित्रांनो खूप चांगली. आता ही खाली बघा मूर्ती आहे आणि ही पण मला ही मूर्ती पण एक अट्रॅक्टिव्ह वाटते लांबनं बघितली तर. हिचं डायमंडिंग आणि गोल्ड दिसून येते समोर आणि फेटा मस्त लावला आहे. आणि ही एक मूर्ती मला जी आवडली ती डायमंडिंग आवडली या मूर्तीची आणि सिम्पल वाटते बघायला, एवढी पण ओव्हर डायमंडिंग नाही केली. ही पण बघा एक बाल गणेश टाईप बनवली एकदम चांगली. मस्त मस्त मूर्ती आहेत मित्रांनो. प्लीज येऊन व्हिजिट करून जाऊ शकता आणि जर तुम्हाला आवडली तर ऑर्डर पण करू शकता. ही मूर्ती बघा, ही आखणी बघा, ही मूर्ती मस्त आहे. नमस्कार काका. आज आपण आलो आहे मित्रांनो, माहितीच असेल मी तुमचा लाडका कोठी कारखाने. आज आपण आलो आहे काकांच्या कारखान्यात. तर काकांचा कारखाना खूप सुंदर आहे, त्याला व्हिडिओ माहिती सांगत. तर आपण काकांना विचारूया तर हा कधीपासून चालू केला. काका तुम्ही आज कारखाना कधीपासून चालू केला? किती वर्षापासून? 30 वर्ष. 30 वर्ष. तर तुम्ही चालू केलं का तुमच्या म्हणजे पहिल्या? नाही मी स्वतःहून चालू केलं. तुमची सुरुवात कशी होती? सुरुवात छोटे गणपती होते त्यापासून असं एकदम आता मोठा. तुम्हाला पहिल्यापासून आवड होती? हां पहिल्यापासून आवडतं. मी जातीचा कुंभारच आहे, मी प्रॉपर कुंभार आहे. तुमचं गाव? तो पेन आमच्या पेनचे पण मी मूर्त्या एकदम म्हणजे एकदम बघितल्या एकदम डायमंडिंग. तर तुम्ही डायमंडिंग कशी करता? माझी हां आम्ही करते सर्व. आपला धोतर वगैरे लावायच्या नंतर मग आम्ही करतो. आखणी तुम्हीच हाती वगैरे आम्ही सर्व आमचा माणूस आहे मोठी प्रोसेस. हां स्टार्टिंग काय? स्टार्टिंग आता अशा भरलेल्या मूर्त्या आहेत ना, या 1.5 फुटाच्या आहेत, ते 5,000 रुपये 6,000 रुपये. जशा मूर्त्या जशी आम्ही जेव्हा शो बनवू ना तशी त्याच्या मूर्तीची किंमत वाढते.
मग आपल्याला असे कपडे बिपडे पण लावून भेटतात हां म्हणजे आपल्याकडे पाहिजे तसं. जसं म्हणजे अशी सजावट मिळेल त्याच्यावर अलंकार वगैरे बनवून सर्व मिळतं असं फुल डिझाईन पाहिजे फुल डिझाईन खाली पाहिजे ज्याला नॉर्मल पाहिजे नॉर्मल असं म्हणजे जसं पाहिजे जसं पाहिजे तसं तुम्हाला भेटतं. हां आणि जर म्हणजे तुम्हाला समजा आपल्याला मूर्ती इथं घ्यायची आहे तर तुम्ही कुठे यायला लागेल ॲड्रेस? इथे ॲड्रेस आपला गोळीबार रोड इंदिरानगर घाटकोपर पश्चिम अमृतनगरच्या बाजूला. किती फुटं पाहिजे? 5 1 फुटापासून आणि 5-6 फुटापर्यंत. तर मित्रांनो तुम्हाला इथं 1 फुटापासून 5-6 फुटापर्यंत सगळ्या मूर्त्या भेटतील. आणि जर तुम्हाला या मूर्त्या घ्यायच्या आहेत तर या काकांचा नंबर देतो खाली लिहून, तर तिथं कॉन्टॅक्ट करा काकांना आणि पक्का इथं मूर्ती घ्यायला या.